हेलो 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 जी हेलो 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्य सर्वदा भोलेनाथ रे ना रे रे
हे दुःख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार अष्टसिद्धि नव निधि के दाता अष्टसिद्धि नव निधि के दाता दुखियों के तुम भाग्य विधाता दुखियों के तुम भाग्य विधाता सिया राम के काज सवारे सिया राम के काज सवारे कर दुखों से पार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार अपरंपार है शक्ति तुम्हारी अपरंपार है शक्ति तुम्हारी तुम पर लीजे अवध बिहारी तुम पर लीजे अवध बिहारी अपरंपार है शक्ति तुम्हारी अपरंपार शक्ति तुम्हारी तुम पर लीजे अवध बिहारी तुम पर लीजे अवध बिहारी भक्ति भाव से जाओ तो है भक्ति भाव से जाओ तो है कर बातों का उतार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार
सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार Hello, chick. आम्हाला बस आहे ना 10 गाणं 10 गाणं पहिलवान हे होय कोणता पहिलवान हे होय कोणता पहिलवान हे होय इधर पहिलवान कोणता तू हस की नरम म्हणते की मामा केवढा लांब आहे 1800 काय देणे 2000 आणि मोबाईल 35,000 आपला पहिलाच आहे दुसरा नाही पहिलाच आणि याच्यामध्ये ते नाणेट देत गेलं तसंच ते नाणेटचं त्याचं जरा क्लिअर येते आता त्याचं जरा क्लिअर येते आपलं थोडं डिम कोण ते द्यायचं छोट्या मिठ्या कार्यक्रम हा छोट्याला बरं आहे आपलं हॅलो चिक हॅलो हॅलो श्री
हॅलो हॅलो कीर्तन नाही करायला. श्री नारायण यायचं असलं तर लावणार. यायचं असलं तर लावणार. कुठलं सांगा. 2 मिनिटं सर्वांनी आरतीसाठी उठून उभं राहायचं. आरती होईल 2 मिनिटं. हॅलो जी हरि ओम उठून उभं राहा. थोडंसं छोटे छोटे लेकरं पुढे या, समोर या बघा. आरती हो पुन्हा भागवत संपल्यावर आरती होईल. छोटी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसंतो हृदयारविंदे भवं भवामि भवामि सहितं नमामि भवं भवामि सहितं नमामि। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। अमर ग्रंथ ये मुक्ति पंथ ये पंचम वेद निराला है, नवजोत जगाने वाला है, नवजोत जगाने वाला है। हरि नाम यही हरि नाम यही हरि नाम यही हरि नाम यही यही जग मंगल की आरती, पापियों को पाप से है तारती। भगवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। शांति की पावन पुनीत पापों को मिटाने वाला है, हरि दर्श दिखाने वाला है, हरि दर्श दिखाने वाला है। ये सुख करनी है दुख हरनी है, सुख करनी है दुख हरनी, मधुसूदन की आरती। जय हो योग को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। मधुर बोल जग पंथ खोल सन्मार्ग दिखाने वाला है, बिगड़ी को बनाने वाला है, बिगड़ी को बनाने वाला है। श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही, श्री राम यही घनश्याम यही। महिमा की आरती, पापियों को पाप से है तारती। श्री भागवत भगवान की है आरती, पापियों को पाप से है तारती। तांगन वनी सजन डोळ्यान पाडी उपादुले, प्रेमे आलिंगन आनंद पूजन भगवान मनेन्मा। त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या धरणा त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव। कायेन वाचा मनसेन भगवत्सुनाम भगवत्सुनाम करोमि यत्नं ततं ब्रह्मे नारायणाय समर्पयामि। अभिनं देशं ब्रह्मणाय कृष्णदामोदरं वन्दामि, श्रीधरं माधवं गोविन्दं वन्दे नारायणं। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। बोलो श्रीमद् भागवत भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। तो सुन गया।
खुर्ची घेतल्या महाराजाच्या देखता पाहिला म्हटलं आणखी आण. महिला मंडळानं थोडंसं इकडल्या बाजूनं बसलं तरी चालतं असं म्हणजे इकडून थोडंसं पुरुष मंडळींना बसता येतं आहे की नाही ते एका बाजूला गेले जात आहे स्वस्ति श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् धृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादुर्नवीं बकलाधरोष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखा दरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तमहं न जाने नारायणो नमस्कृत्यं नरं चैव देवीं सरस्वतीं व्यासं विततो जयमुदीरये जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चितचोर प्रभो जय जय माखन चोर बोल श्रीमद्भागवत भगवान की जय कृष्ण कन्हैया लाल की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरु मोतीराम महाराज की जय गुरुवरे मारुति महाराज की जय शंकर भगवान की जय। आइए मन और वाणी को पवित्र करें। सर्वांनी हातानं टाळी वाजवून 2 मिनिटं भगवंताचं नामचिंतन करू। श्री राधे राधे गोविंद गोविंद राधे
राधे राधे बोला गोविंद सर्व बोलू लागा. गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे ताळी वाजवा सर्वजण. गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे बोलो गोपाल राधे गोविंद राधे बोलो गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे जय हो. जय हो. पालखी सेवा करण्यामध्ये भाग घेतला. वा वा. गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे बोलो गोपाल राधे गोविंद राधे बोलो गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे जय हो. हरी बोल. गोविंद राधे गोपाल राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल 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 राधे 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 वृंदावन में राधे राधे वृंदावन में राधे राधे गोवर्धन में राधे राधे सभी बोलो राधे राधे बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे 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 हातवर करा सर्वजण. हातवर करा सर्वजण. जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे परम मंगलमय करातील ईश्वर भक्तवंच कल्पतरू
श्री तदुदित विनंदी पीतांबरधारी भगवान श्री कृष्णाला प्रतिमा मूर्ती स्वरूप सालाबादप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे भव्य दिव्य स्वरूपानं चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह एवं लक्ष्मण शक्ती सोहळा या निमित्तानं सर्वजण ग्रामस्थ मंडळी सर्व देगावकर निवासी सर्वांच्या सानिध्यामध्ये सर्वांच्या सहकार्यांना सुंदर हे भव्य दिव्य आयोजन आहे। ग्रामदैवत पवनसुत हनुमंतराय यांच्या कृपा आशीर्वादानं कर्तम अकर्तम अन्यथा कर्तम जगदीश्वर पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने आज सप्ताहामधील प्रथम दिवस थोडासा विलंब झालेला आहे, ठीक आहे, पण भगवंताचं जे मंगली मंगल स्वरूप आहे की मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजं मंगलम पुंडरीकाक्ष मंगलाय तनो हरे। ज्या भगवंताचं स्वरूपच मंगली मंगल आहे की नाही। जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथा जर पाहितलं प्रवेश करायला लागलं तर मला सगळं मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आहे। या रामायण बघितलं तर रामायण बोलते मंगल भवना मंगलहारी द्रव वसु दशरथ अजर विहारी। भगवंताचं नाम ही मंगली मंगल आणि त्या भगवंताचं सुंदर स्मरण प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या भव्य दिव्य स्वरूपानं हे आयोजन त्याच्यासाठी संपूर्ण सर्व ग्रामस्थ मंडळी देगावकर निवासी सर्वांच्या चरणावर नतमस्तक। वर्ष जवळजवळ 16वं वर्ष आहे की नाही। 16वं वर्षामध्ये मोठं नियोजन आहे आणि नाहीतरी तरुण पिढीमध्ये 16वं वर्ष बडं खतरनाक असते महाराज, बरोबर आहे की नाही। पण परमार्थिक दृष्टीने जर पाहितलं विचार जर केला तर महाराज खूप भाग्यवान आहे। भागवत शास्त्र सांगते महाराज त्याला एक जन्माचं पुण्य नाही, जन्म जन्मांतराचं कल्प कल्पांतराचं युग युगांतराचं पुण्य उदयाला यावं लागतं की भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सतसंगम च लभते पुरुषो यदा अज्ञान हेतु कृतमोह मदान्धकारं नाशं विदाय हि तदोदयते विवेकः। एक जन्माचं नाही अनेक जन्माचं भाग्याचा उदय ते ही जोडी संत पाळला। आपण प्रतिवर्षाप्रमाणे भागवत कथा श्रवण करत असतो महाराज आहे की नाही। कारण श्रवण भक्तीला एवढं मोठं प्राधान्य आहे शास्त्रामध्ये। श्रवण भक्ती एवढी मोठी भक्तीच कोणती नाही महाराज, कारण नवविध भक्ती आहे की नाही। आपण पुढे श्रीमद भागवतामध्ये पाहणार आहोत, पण श्रवण भक्तीमध्ये जो माणसाला आनंद घेता येत असतो तो पाहितलं कथा करण्यामध्ये आनंद नाही। काय म्हणणं आहे, श्रोता हा स्वतंत्र आहे की नाही, पण वक्ता स्वतंत्र नाही सज्जनो माहिती। आणि श्रवण भक्ती भगवंतात सर्वात मोठं प्रार्थना, कारण सुनोगे तभी तो जानोगे। ज्या भगवंताची महिमा, ज्या भगवंताचं चरित्रामृत, ज्या भगवंताचं कथा अमृत, त्या भगवंताची महती जर श्रवण केली तर तुम्हाला त्या भगवंताची महिमा जाणू शकाल महाराज। आज श्रीमद भागवत मध्ये सुंदर प्रकारे आम्ही तुम्ही परिचय करत आहात। भागवत श्रवण केल्यानं काय मिळतं, या भागवत कशासाठी श्रवण केलं पाहिजे। दरवर्षी प्रतिवर्षी आपण भागवत ऐकत असतो,
दरवर्षी कथा श्रवण करत असतो, पण श्रवण केल्यानं आमच्या तुमच्या जीवनामध्ये काय बदल झाला आहे की नाही? भागवत कशासाठी श्रवण करावं? बस भागवत श्रवण करावं. भागवताकडून काय घ्यावं? भागवत क्या सिखाता है? मृत्यु को मंगलमय कैसे बनाए, ये श्रीमद भागवत सिखाता है. हे जे जीवन अनमोल दिव्य देह मिळालेलं आहे ना, त्या अनमोल दिव्य देह या देहाचं जीवनाचं परम कल्याण कशा स्वरूपानं करून घ्यायचंय हे श्रीमद भागवत शिकवतोय तुम्हाला. कारण भागवत हा शब्द किती अक्षरी शब्द आहे? 4 अक्षरी आहे की नाही? भागवत. भा माने भक्ती, ग माने ज्ञान, व माने वैराग्य आणि त माने तन्मयता. भक्ती, ज्ञान, वैराग्य, तन्मयता एकत्रित दाखवून देण्याचं जे सामर्थ्य आहे त्याचंच नाव पाहिजे श्रीमद भागवत. बोल भागवत भगवान की जय. त्या कृष्ण परमात्म्याचं भागवत आज आम्ही श्रवण करणार आहे. सुंदर भव्य दिव्य मंडप आहे ज्या भगवान शंकर भोलेनाथाच्या दरबारामध्ये. आता भगवान शंकर भोलेनाथ आणि हनुमंतराय हे एकच आहे, वेगवेगळे नाही. तुम्ही हनुमान चालीसा काढले तर हनुमान चालीसा सांगते महाराज. शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे हनुमंतराय आणि पाहिजे भगवान शंकर भोलेनाथ. त्याच्यासाठी भगवंताची कथा जर पहिल्यांदा प्रारंभ झाली, श्री गणेशानामा सुरुवात झाली, तर सर्वात अगोदर कोण येऊन बसतात? हनुमंतराय. आई हनुमंत विराजी. कारण कथा श्रवण करण्यासाठी जे श्रवण भक्ती एवढं प्राधान्य महाराज. कारण रामचंद्र प्रभू सर्वांना घेऊन निघाले कुठं? अयोध्या नगरीमध्ये. अयोध्या नगरी संपूर्ण घेऊन निघाली निजधामाला. त्यावेळेस हनुमानजी होते बाजूला. हनुमानजीला म्हणले, अरे हनुमान जी चलो यहाँ बैठ करके क्या करोगे? हनुमान जी बोले, जब तक आपकी कथा चलेगी तब तक मैं कथा श्रवण करता रहूंगा. त्याच्यासाठी पहिल्यांदा पहिले श्रोते जर असतात तर आमचे हनुमंतराय येऊन बसत असतात भगवंताच्या पहिल्या कथेला. तसं विचार जर केला तर महाराज खूप जाणकार श्रोते मंडळी. आज प्रथम दिवस आहे. आज थोडक्यामध्ये आम्हाला भागवताचा परिचय करायचा आहे की नाही, महात्म्य श्रवण करायचं. आज ज्या महात्म्यामध्ये सुंदर श्री स्वयं स्वतः पाहितलं वेदव्यास महर्षींनी मंगलाचरण केलं. कारण ज्या भगवंताचं नावच मंगल ही मंगल आहे. भगवंताचं हे भागवत जे ग्रंथ आहे, हे भागवत ग्रंथ म्हणजे एक असा महान आहे की महाराज 18 पुराणामध्ये सर्वात श्रेष्ठ पुराण जर असेल तर श्रीमद भागवत महापुराण. बाकीचे महापुराण असं नाही, पण बस भागवत महापुराण संपूर्ण वेदाचं सार आहे त्या भागवत महापुराणामध्ये. महाराज आज मंगलाचरण केलं श्री वेदव्यास महर्षींनी व्यासजींनी कि सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. जो सत है, जो चित है, जो आनंद घन है, त्या सच्चिदानंद भगवंताच्या चरणावर वेदव्यास महर्षी साष्टांग प्रणाम करत आहेत. श्रीकृष्णाय वयं नमः. जो समस्त सृष्टीचा सर्जन करताय, पालन करताय, संवार करताय, अशा परम तत्वाच्या भगवान श्री कृष्ण कन्हैयाच्या चरणावर सादर साष्टांग प्रणाम केला व्यासजींनी. आज नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषीमुनी बसलेत बघा.
आहे की नाही? जिथं एक एक निमिषाचं महत्व आहे, कारण बऱ्याच ठिकाणी महत्व असतं महाराज. निमिष कशाला म्हणलं जातं? शास्त्र सांगतं महाराज, माणसाची पापण खाली पडून वर जाईपर्यंत त्याला निमिष म्हणल्या जातं. आता माणसाला किती वेळ लागते मला खाली पापण टाकून वर करेपर्यंत? काही सेकंद बी नाही. पण तो एक एक निमिषाचं जिथं महत्व दडलेलं आहे, तिथं असे 88,000 ऋषीमुनी भगवंताची कथा श्रवण करण्यासाठी बसले. वयानं सर्वात छोटेसे आमचे सूतजी महाराज आहेत. 16 वर्षाचे श्री सूतजी महाराज व्यास मंचावर सुशोभित आहे. महान भव्य दिव्य व्यास मंच, सुशोभित असा व्यास मंच बनवलेला आहे महाराज. आणि हजारो ऋषीमुनी कथा श्रवण करण्यासाठी बसले. कारण हे सर्व नेमिषारण्य कशासाठी बनलं महाराज? संपूर्ण जे संत ऋषी मुनी महात्मे ते ब्रह्मदेवाच्या शरणमध्ये गेले. ब्रह्मा बाबा ब्रह्मदेवाला म्हणले, आमच्या मनाला जिथं समाधान मिळेल, जिथं आनंद मिळेल, जिथं मन एकाग्र होईल असं एखादं पवित्र स्थान, एखादी पवित्र जागा सांगा म्हणे. आणि माणसाला महाराज भरपूर काही आहे, ऐश्वर्य आहे, धन आहे, संपत्ती आहे, सगळं आहे, पण माणसाला समाधान नाही. आणि किती पैसा दिल्यानंतर माणसाला समाधान मिळेल महाराज? समाधान मिळत नाही माणसाला. त्याच्यासाठी असं एखादं पवित्र स्थान सांगा म्हणले जिथं मनाला समाधान मिळेल. म्हणजे ते मनश्चक्र सोडलं महाराज ब्रह्मदेवानं. म्हणले, हे ऋषीमुनियो, की जिथं मनश्चक्र जाऊन स्थिर होईल, जिथं शांत होईल, तिथं तुमच्या मनाला समाधान मिळेल. आणि ते ब्रह्मदेवानं मनश्चक्र सोडलेलं महाराज संपूर्ण भारतभर फिरत गेलं. आणि भारतभर फिरत जाऊन महाराज जे 9 अरण्यापैकी जे एक अरण्य ज्याचं नाव आहे नैमिषारण्य, त्या नैमिषारण्यामध्ये जाऊन स्थिर झालं. जिथं शुकदेवजी महाराजांनी कथा सांगितली, शुकताल त्या नैमिषारण्य महाराज, तिथं हे चक्र शांत झालं. आणि शांत झाल्यानंतर तिथं पाहिलं हे प्रसंग चालू आहे. आता जीवनातली पहिली भागवत कथा पृथ्वी तलातली महाराज श्री सूतजी महाराजांनी 88,000 शौनकादिक ऋषींना पहिली कथा सांगितली महाराज. एवढी सुंदर कथा श्रवण केली महाराज. संपूर्ण सर्वजण बसले होते महाराज. तेवढ्यामध्ये ऋषीमुनींना प्रश्न केला. सूतजींना म्हणले, महाराज म्हणले, तुम्ही एवढी भागवत कथा श्रवण करत आहेत, तुमच्यावर गुरुची कृपा आहे, तुमच्यावर संतांची कृपा आहे, जरा आमच्यावर बी कृपा करा ना म्हणले महाराज. सूतजी महाराज म्हणले, तुमचं एवढं प्रेम आहे ऋषीमुनी होतो म्हणले, नक्की म्हणले तुम्हाला संपूर्ण सार सांगतो म्हणले. कारण बघा, संसारामध्ये चिंतामणी आहे. आता मनाचे बरेच प्रकार आहेत, आहे की नाही? चिंतामणी आहे, समंतक मणी आहे, आणि अजून काही कोणते कोणते मणी आहेत की तुमचे मनी मनोरथ पूर्ण करणारे. कौस्तुभ मणी आहे, जो विठ्ठल पांडुरंग परमात्म्याच्या कंठामध्ये, त्याला कौस्तुभ मणी म्हणावं. पण हे मणी पाहितलं तुमची इच्छा पूर्ण करणारे आहेत. या मण्याला जर म्हणलं जगाच्या मालकाचं साक्षात दर्शन करून दाखवू शकतील का? दाखवू शकत नाही महाराज. कारण देवाचं दर्शन जर करून दाखवण्याचं सामर्थ्य असेल तर आपल्या गुरुदेव भगवंताच्या एखाद्या संताच्या सहवासामध्ये, संताच्या सानिध्यात गेलं भगवंताचं दर्शन होते महाराज. की चिंतामणिर्लोक सुखम सुरद्रो स्वर्ग संपदम प्रयश्यति गुरु प्रीतो वैकुंठम योगी दुर्लभम. भागवत शास्त्र सांगते महाराज. त्याच्यासाठी एखाद्या संताच्या महात्म्याच्या शरणमध्ये जाणं गत्यंतर आहे. भगवंताचं दर्शन करण्यासाठी सुंदर महाराज वर्णन आहे. इथून सूतजी महाराज 88,000 ऋषीमुनींना महाराज प्रसंग सांगत आहेत. आमच्यावर कृपा करा म्हणले, हे आमचं अज्ञान दूर करा म्हणले, आणि प्रकाश, ज्ञान रूपी प्रकाशाचं किरण आमच्या हृदयावर टाका म्हणले. या भूतलावर संपूर्ण सर्वात प्रथम देवर्षी नारदजी आले. आता भागवत कधी सांगितलं? भागवत सांगितलं राजा परीक्षितला मरण्याची भीती उपस्थित झाली.
आता मरण तर निश्चित रूपानं नाही, कारण जे जग आला त्याचं जाणं निश्चित रूपानं आहे. कोणाचं आज आहे, कोणाचं उद्या आहे. बस राजा परीक्षितला भीती झाली. राजा परीक्षित शुक्राचार्याकडे आले, सगळे देवता लोक आले. महाराज काय अमृताचा कलश घेऊन ते सुधा कुंभम गृहीत्वेव देवस्तत्र समागमः म्हणले, महाराज हे अमृत घ्या आणि अमृत राजा परीक्षितला पान करा म्हणले. राजा परीक्षितनं जर हे अमृत पान केलं तर म्हणले बस राजा परीक्षित अजर अमर होईल, परीक्षित मरणार नाही म्हणले. पण ह्याच्या बदल्यामध्ये आम्हाला काय द्या म्हणले, भागवत कथा अमृत द्या म्हणले. आता थोडस लक्ष द्या बघा, भागवत कथा अमृत श्रेष्ठ आहे का सुधा अमृत श्रेष्ठ आहे? कारण समुद्र मंथन झालं त्यावेळेस किती रत्न निघाले? 14 रत्न निघाले, बरोबर आहे की नाही? त्या 14 रत्नापैकी सगळ्यात श्रेष्ठ रत्न सुधामृत आहे. पण ते सुधामृत सुद्धा भेदभाव करतंय सज्जनो मायबाप. पण भागवत कथा अमृत भेदभाव करत नाही. लक्षात घ्या. तुम्ही सांगा आता कोणतं अमृत श्रेष्ठ आहे? कारण सुधा अमृत भेदभाव करतंय, भागवत कथा अमृत भेदभाव करत नाही. आता भागवतामध्ये कोणी जरी येऊन बसला, कोणी पापी आत्मा असो, कोणी पुण्यवान आत्मा असो, कोणी कसा जरी असेल, अपवित्र असेल, पवित्र असेल, तरी महाराज भागवत कथा अमृत ऐकण्याचा अधिकार संपूर्ण आहे, सर्वांना आहे की नाही? पण सुधा अमृत सर्वांना आहे का? कारण जो भाग्यवान आहे, जो पुण्यवान आहे, त्याला सुधा अमृत आहे महाराज. आणि ज्या दिवशी तुमचं पुण्य संपलं त्या दिवशी पुन्हा खाली ये महाराज. माऊली ज्ञानोबारायांनी वर्णन केलंय, मग पुण्याची पावती सरे सवे इंद्रपदाची उटी उतरे येऊ लागती मागारे मृत्यू लोक क्षीणे पुण्य मृत्यू लोकम विशंती. पुन्हा मग ते चक्र चालूच आहे. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. मग हे चक्र चालूच आहे संसारामध्ये, मरायचं जन्मायचं, मरायचं जन्मायचं महाराज. हे 84 लक्ष योनीमध्ये. मग याच्यापासून मुक्ती कधी मिळणार? त्याच्यासाठी तर श्रीमद भागवत कथा आहे महाराज. नहीं तो आद्य जगत गुरु शंकराचार्य जी कहते हैं जन्मना उसका सार्थक है कि बार बार जन्म न लेने पड़े, और मरना उसका सार्थक है बार बार मरना न पड़े. आद्य जगत गुरु शंकराचार्यजीने सांगितलं सुंदर असं वर्णन महाराज श्रीमद भागवत कथेमध्ये सुंदर आलेले. महाराज त्या भूतलावर देवर्षी नारदजी आले महाराज भूतलावर. आता पहिले संपूर्ण महाराज लोक समाधान मिळण्यासाठी कुठं जायचे? एखाद्या तीर्थक्षेत्रावर. चला माऊली ज्ञानोबारायच्या भूमीमध्ये आळंदीमध्ये आनंद मिळेल, जगद्गुरु तुकोबारायच्या भूमीमध्ये आनंद मिळेल महाराज. या एखाद्या 4 धामापैकी एखाद्या पाहितलं बस धामामध्ये आनंद मिळेल. पहिले लोक तीर्थक्षेत्रावर ह्याच्यासाठी जायचे. कुठं कुठे गेले देवर्षी नारदजी? भागवतामध्ये स्पष्ट प्रकारे वर्णन आलेलं आहे. हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंग सेतु बंधनम एवं आदि तीर्थेषु भ्रममाण इतस्ततः. हरिद्वारला गेले, कुरुक्षेत्र गेले समाधान मिळण्यासाठी. पण तीर्थक्षेत्रावर समाधान राहिले नाही महाराज. आता तीर्थक्षेत्र सुद्धा तेवढे भारी राहिले नाहीत महाराज. आता हे मी नाही, श्रीमद भागवत शास्त्र सांगतोय महाराज. विचार केला तीर्थक्षेत्रात सुद्धा समाधान नाही. जी माऊली ज्ञानोबारायांची जी आळंदी होती 75-76 मध्ये म्हणे 90-96 मध्ये, आज आळंदीमध्ये तो आनंद आहे का? आता आळंदी काही लोक म्हणतात या बोल गोपाल कृष्ण भगवान की जय. त्रिवेणी संगमे नाना तीर्थ ब्राह्मी, त्रिवेणी संगमे नाना तीर्थ ब्राह्मी, त्रिवेणी संगमे नाना तीर्थ ब्राह्मी, त्रिवेणी संगमे नाना तीर्थ ब्राह्मी.
मनाई नामी कैसी रथा हरिमुखी मना 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 बोल पंढरीनाथ भगवान की जय. तीर्थक्षेत्रावर सुद्धा समाधान राहिलं नाही महाराज. देवर्षी नारदजींनी भागवतामध्ये बघितले, पुष्करला गेले है की नाही. पुष्करम प्रयागम च काशीम गोदावरीम स्तता. प्रत्येक तीर्थक्षेत्रावर गेले पण मनाला समाधान मिळालं नाही महाराज. त्याच्यासाठी मनाला समाधान भेटायचं. सोडा म्हणले तीर्थक्षेत्रांना सोडून दिलं नारदजींनी, संतांकडे गेले. आता संत महापुरुषाजवळ मी समाधान नाही महाराज. त्या कलियुगामध्ये संतांजवळ समाधान आहे का कलियुगामध्ये? खरं सांगा महाराज. हे मी नाही, भागवत शास्त्र सांगायचं. बरोबर आहे की नाही. पहिला संत महात्मा जेवढा त्यागी असायचा, वैरागी असायचा, तेवढा महान मानला जायचा. पण आता कलियुगाचा दृष्टिकोन काय झालं? कलियुगाचा दृष्टिकोन झालाय आज जेवढा संपत्तीवाला आहे, जेवढा धनवान आहे, जेवढा श्रीमंत आहे, तेवढं त्यांच्याकडे लक्ष चाललंय महाराज. पाखंड निरता संतो सविरक्ता सपरिग्रहा. देवर्षी नारदजींनी बघितलं महाराज, मोठे मोठे महाराज, ये बंगला किसका है? तो जवाब मिळता है त्यागी जी महाराज का है. आता त्यागीजी महाराजाला बंगला काय करायचं महाराज? जो वैरागी. हे सगळं भागवतामध्ये बस. देवर्षी नारदजी बघून अजून आश्चर्यचकित झाले महाराज. संत महापुरुष सुद्धा कथन म्हणले, विचार जर केला तर म्हणले सोडा संत महात्म्यांना बी म्हणले. आमचे महान सद्गुरू, आपण ज्या परंपरेमध्ये सद्गुरू मोतीराम महाराज एवढे त्यागी होते, बरोबर आहे की नाही, एवढे वैरागी होते. एका सद्गृहस्थानं 10 रुपयाची नोट खिशामध्ये टाकली म्हणले, आणि खिशामध्ये टाकल्यानंतर ती बंडी काढली आणि बंडी काढून सर्वांच्या समोर त्या बंडीला चाळून टाकलं महाराज. कारण का? त्याग होता, वैराग्य होतं महाराज. पहिले संत महान मानले जायचे, पण हे समाजाचा दृष्टिकोन बघा. आता कोणाचं बी झालं, आता कथाकार बी कोणते कोणते महान, जोपर्यंत देश विदेशामध्ये जाऊन कथा करीत नाही तोपर्यंत आमच्या भारतवासींची त्यांच्यावर दृष्टी पडत नाही महाराज. पण मोठे मोठे कथा करायला लागले महाराज, लोक सुद्धा म्हणतात बघा काय कथाकार आहेत म्हणतात महाराज. ते समाजाचा दृष्टिकोन झाला, विचार जर केला तर महाराज. त्याच्यासाठी महाराज संत महात्मे सुद्धा म्हणले बस, संतांना सोडून दिलं. भगवंताच्या प्राकट्य भूमीमध्ये श्रीधाम वृंदावन मध्ये आले. वृंदावन मध्ये आल्यानंतर महाराज देवर्षी नारदजी जात असताना महाराज महिला मंडळ बसलेले होते. त्याच्यामध्ये पाहितले एक तरुण स्त्री होती. त्या तरुण स्त्रीच्या डोळ्याला अश्रूच्या धारा होत्या महाराज. त्या तरुण स्त्रीच्या, त्या मातेच्या डोळ्याला अश्रूच्या धारा होत्या. आता कोणी तिला पाणी पाजवत आहे, कोणी हवा घालत आहे, कोणी बाजूने बसले सगळे आजूबाजूने. देवर्षी नारदजी जात होते. जात असताना म्हणले जाऊ दे, म्हणले महिला मंडळ बसते, आपण कशाला म्हणले विनाकारण, कारण बाबा लोकांचं काम नाही.
पण जी तरुण स्त्री रडत होती त्या तरुण स्त्रीनं देवर्षी नारदजींना पाहितलं आणि पाहता क्षणी नारदजींना आवाज दिला, हो ब्रह्मर्षी पुत्र देवर्षी नारदजी. नारदजीनं पाठीमागे वळून बघितलं, मला बोलवलं का म्हणले बस तुम्हालाच आवाज दिला म्हणे. देवर्षी नारदजी जवळ आले, विचारलं म्हणले कस्त्वम, तुम्ही कोण आहे, तुमचा परिचय काय, आपला परिचय काय सांगा म्हणले बस माझं नाव भक्ती आहे म्हणले. काय नाव आहे म्हणले, भक्ती. अहम भक्तिरिति ख्याता इमो मे तनयो मतो. हे जे माझ्या मांडीवर 2 पुरुष पडलेत ना म्हणले, हे वयोवृद्ध, हे दुसरं कोणी नाही, हे माझे स्वयं स्वतःचे माझे लेकर आहेत. बघा ना म्हणले बाबा माझ्यावर काय वेळ आलाय, काय प्रसंग आलाय म्हणले. हा, मी तर तरुण होऊन बसले म्हणले आणि माझे लेकर एकदम वयोवृद्ध होऊन पडलेत, म्हातारपण झालं म्हणले. काल योगेन जर्जरो, म्हातारपणानं पाहिलं जरापण म्हणले, वृद्ध अवस्थेनं घेरलं म्हणले. त्या भक्ती मातेनं रडत रडत सांगितलं, महाराज माझा सगळा परिचय सांगते तुम्हाला. माझा जन्म द्रविड देशामध्ये झाला. द्रविड देश म्हणजे आजच्या कर्नाटक प्रांतामध्ये. भागवत शास्त्र सांगते, उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धिम कर्नाटके गताः. कर्नाटक मध्ये म्हणजे थोडस माझं लालन पालन, मी मोठी झाली म्हणले, परंतु महाराष्ट्र सारख्या प्रांतामध्ये मला मान सन्मान मिळाला. परंतु जसं मी गुजरात मध्ये गेली ना, गुजरे जीर्ण कामगता, गुजरात मध्ये बस मी जीर्ण झाले आणि वृंदावन मध्ये आले तर ही स्थिती झाली म्हणले. बाबा अशी जर परिस्थिती माझी राहिली तर मी इदम स्थानम परित्यज्यम विदेशम गम्यते मया. भक्ती मातेच्या डोळ्यात पाणी आलं महाराज. नारदजींनी जेवढे आपल्या जवळ स्थिती होते सगळे प्रयत्न करून बघितले. गीतेचे पाठ केले, वेदांताचे पाठ केले, सगळं काही केलं, एक वेळेस नाही. गीता पाठे मुहुर्मुहुर. थोडीशी जागृत आली, पुन्हा बेहोश होऊन पडली महाराज. आता नारदजींना प्रश्न पडला, आपल्याकडे जेवढी चुरण चटणी होती सगळे प्रयत्न केले, काही कामाचं नाही झालं म्हणले. नारदजींना सांगितलं म्हणले, इकडं तिकडं बघा म्हणले, कोणी भेटल म्हणले, कोणी महान पुरुष महात्मे सांगतील म्हणले. महाराज बद्रीनाथ धाम पोहोचले. महाराज पाहता पाहता बद्रीनाथ धामला गेले, जिथं स्वयं साक्षात भगवंत बद्री विशाल, जिथं सनकादिक ऋषी. त्या सनकादिक ऋषींच्या चरणावर जाऊन साष्टांग प्रणाम केला नारदजींनी. सनकादिक ऋषी म्हणले, नारदजी दुनियामध्ये राहण्यासाठी छोटीशी झोपडी देखील बनवली नाही आणि तुम्ही एवढं उदास करून बसला, तो मुख कमल म्हणले. आता तुमच्यासारखे संत महात्मे जर उदास दिसले तर आपल्या गृहस्थ आश्रमानं कोणाच्या सानिध्यात जावं. अरे संतांच्या चरणावर जर पाहिलं, संतांचेच मुख कमल उदास दिसले तर, कारण संतांचं परमधन फक्त यद वैष्णवानाम धनम. नारदजींनी सगळी व्यथा कथा सांगितली ते भक्तीची. महाराज सनकादिक ऋषी म्हणले, बस एवढ्या छोट्याशा गोष्टीसाठी एवढे दुःखी झालात म्हणले. काही चिंता करू नका म्हणले. शेकडो दृष्टांत दिले भागवतामध्ये महाराज असे म्हणले. त्यांना दुसरं काही नाही, जे ज्ञान आणि वैराग्यांना पाहिलं जागृत करायचं असेल ना, भगवंताची भागवत कथा श्रवण करा म्हणले. आता भागवत कथा तर मी बी शिकली म्हणले. अहो या भागवतामध्ये काय भरून पडले, सगळ्या वेदाचा सार्थ आहे ना. अहो ज्यांना वेदाच्या मंत्रानं काही झालं नाही, पाहितलं त्या वेदाच्या अर्थानं काय होणार आहे महाराज. सनकादिक ऋषी हसले म्हणले, नारदजी जे काम तूप करू शकते ते काम दूध करू शकत नाही म्हणले. आता मला सांगा, तूप कशापासून तयार होते? दुधापासून, बरोबर आहे ना. दुधापासून, दुधाच्या कणाकणामध्ये तूप आहे, परंतु जे काम तूप करू शकते ते काम दूध करू शकते का? एखाद्याच्या घरामध्ये महाराज सहजच पाहितलं, पुऱ्या करता करता तूप संपलं. काही काही तुपामध्ये पुऱ्या काढल्या जातात. एखाद्या मातेने विचार केला, जाऊ द्या ना म्हणले, दुधापासूनच तूप तयार होतंय, या राहिलेल्या पुऱ्या म्हणले दुधामध्ये तळूत म्हणले, जमल का? तसं काम आहे. नारदजीने सांगितलं म्हणले, बस सनकादिक ऋषी म्हणले, नारदजी भागवत कथा श्रवण करा म्हणले त्यांना.
म्हणले भागवत कथा तर मी बी माझ्या पित्याकडून शिकली. म्हणले अहो ही भागवताची परंपराच आली आहे की नाही. भगवान श्री नारायणाच्या मुखामधून निघालं त्याचं नाव भागवत. भगवता प्रोक्तम इति भागवत. ब्रह्मदेवाला प्राप्त झालं. ब्रह्मदेवानं पाहितलं, आपले पुत्र देवर्षी नारदजींना दिलं. नारदजींनी व्यासजींना दिलं महाराज. व्यासजींनी शुकदेवजींना दिलं. शुकदेवजींनी राजा परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला मिळालं. ही भागवताची परंपरा. म्हणले मग भागवतानं माहितलं. म्हणले आता तर म्हणले तुमच्याच मुखातून भागवत ऐकायचे. म्हणले चला म्हणले महाराज सनकादिक ऋषींना घेऊन निघाले. असा सुंदर व्यास मंच बनवला, सुंदर ज्ञान मंडप. कुठं? हरिकाद्वार, हरिद्वार, गंगेच्या काठेवर, नव आनंद नावाच्या घाटावर. स्वयं स्वतः महाराज देवर्षी नारदजी पुढे बसली भागवत कथा ऐकायला. सनकादिक ऋषी सनक सनंदन सनातन सनत कुमार ऋषी कुमार बसले. भगवंताची कथा आहे. नारदजी श्रवण करत आहे. तेवढ्यामध्ये पहिला दिवस होता भागवत कथेचा महाराज. पहिल्या दिवशी पाहितलं सगळे गावातील भाविक भक्त वैष्णव वारकरी संपूर्ण भगवंताची कथा श्रवण करण्यासाठी आले. पहिल्या दिवसाची कथा संपन्न झाली. महाराज मोठ्या आनंदानं बस भगवंताचं भजन करायला लागले सनकादिक ऋषी. आणि त्या भजनामध्ये स्वयं भक्तिमाता आपल्या दोन्ही पुत्रांना घेऊन प्रगट झाली मोठ्या आनंदामध्ये महाराज. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. जय हो. हे नाथ नारायण वासुदेव. बोला सर्व 2 मिनिटं तालीम सेवा करूया. गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवा. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेवा. बोल कृष्ण कन्हैया जय. भजन होत होतं महाराज. भक्ती माता आपल्या दोन्ही पुत्रांना घेऊन प्रगट झाली. ज्ञान आणि वैराग्याला घेऊन प्रगट झाली. प्रगट झाल्यानंतर नृत्य करायला लागली महाराज, नाचायला लागली.
श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. नृत्य करत महाराज प्रगट झाले. देवर्षी नारदजींना आनंद वाटला. सनकादिक ऋषीच्या चरणावर साष्टांग प्रणाम केला महाराज. धन्य म्हणले, धन्य भागवत कथा. ज्यांना ज्ञान आणि वैराग्याला जागृत करण्यासाठी मी एवढे श्रम घेतले, एवढे परिश्रम केले, परंतु काही झालं नाही. भगवंताची या कलिकालमध्ये कथा महाराज हे जे ज्ञान आणि वैराग्य उठून नाचायला लागले. आज मी त्या वृंदावन मध्ये भक्ती नाचत आहे की नाही. वृंदावनस्य संयोगात पुनस्त्वं तरुणी नवा, धन्यं वृंदावनं तेन भक्तिर्नृत्यते यत्र चः. आज मी वृंदावन मध्ये बस भगवंताचं नृत्य करते महाराज. आता विचार करा, नारदजींना आनंद वाटला महाराज. भक्ती माता प्रगट झाली. भक्ती मातेनं सुंदर महाराज भगवंताच्या चरणावर साष्टांग प्रणाम केलं. भक्ती मातेनं विचारलं, मी कुठं बसू सांगा म्हणले. आता इथं जेवढे भागवत कथा ऐकायला बसलेत म्हणले, हे सगळे जा श्रोते मंडळी त्यांच्या हृदयामध्ये जाऊन निवास करा म्हणे. कारण भक्ती माता कुठं कुठं जाते, हृदयामध्ये निवास करते. ज्या पाहितलं बंगल्यामध्ये अनेक पाहितलं महापुरुष असतील, गर्दी जास्त असेल तर बंगल्यामध्ये भगवंत जात नाही. मग कोणती गर्दी? हे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर्य आणि अहंकार, ही जर सेना भरून पडलेली दिसली, भगवंत म्हणतात राम राम राम. इथं म्हणले लय गर्दी आहे म्हणले. आणि माणसाला गर्दीमध्ये जायला जास्त आवडत नाही. तसं जगाच्या मालकाला सुद्धा गर्दीमध्ये जायला आवडत नाही. जिथे हे काम, क्रोध, लोभ, मद सगळं जे आहे ते. मग कुठं? सकल भुवन मध्ये निर्धनास्ते धन्या, निवसती हृदयी तेषां श्री हरेर भक्ती रेखा. तिथं भक्ती माता जिथं आहे तिथं भगवंत राहतात महाराज. देवाला सुद्धा चांगला बंगला आवडते. हे बंगलाच आहे महाराज. आता आपण बंगला बांधण्यासाठी, घर बांधण्यासाठी मोठे मोठे भर भरली जाते. मोठे मोठे सरिया 65 MM चे सरिया घालून पिलर उभे केले जातात. बरोबर आहे की नाही? तसं हे भगवंताने हे पिलरच तयार केलंय, पिलर. पण हे पिलर कशापासून भरलेलं आहे? देहस्ति मांस रुधिरे भीमतीं तेजत्वं, जाया सुतादिषु सदा ममतां विमुञ्च. हे शरीर आहे. शरीर कशापासून आहे? देह, अस्थि, स्तंभम, स्नायुबद्धम, मांस सोडितम. याच्यावर महाराज सुंदर फक्त एवढंच आहे, देवानं रंग कोणाला सिंगल गोट मारला तर कोणाला डबल गोट मारला. आणि बंगला कधी आवडते राहायला? बंगला सुंदर झाल्यानंतर महाराज, सुंदर बंगला झाला, रंगरोटी झाली, सगळं काही PVP झाली, सगळं झाल्यानंतर बंगला सुंदर दिसतंय. तसं हे बंगला आहे. एवढंच सिंगल गोट आहे तर डबल गोट आहे. काही 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 काळे सावळे, काही काही एकदम गोरे, सुंदर सौंदर्य. हा, तसं भगवंताचा बंगला आहे महाराज. इथं भक्ती माता प्रगट झाली. भक्ती माता बस सर्वजण आले महाराज. पण नारदजींनी विचारलं, म्हणले महाराज कोणाकोणाला म्हणले हे भागवत कथा श्रवण केल्यानं काय पुण्य बिण्य पत्रामध्ये पडतं की नाही म्हणले. उग भागवत कथा ऐकत राहो किती वर्ष महाराज. पण भागवत कथा बी कितपर्यंत ऐकाव? सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. जोपर्यंत तुम्ही आम्ही या भागवत कथेमध्ये मिळून मिसळून जात नाही तोपर्यंत भागवत कथा ऐकली पाहिजे. मग भागवत कथा श्रवण केल्यानं काय पुण्य बिण्य पत्रामध्ये पडतं की नाही? पाप पुण्याची गोष्ट सोडून टाका म्हणलं. अहो, जन जीवनामध्ये येऊन कधी पुण्य केलं नाही. एखाद्या चांगल्या कुळामध्ये जन्माला आला, एखादं बस जेव्हा बघितलं तेव्हा पापाचार केला, भ्रष्टाचार केला, संपूर्ण जीवनच पापामध्ये गेलं. असा एखादा जीवात्मा जर प्रेत आत्म्यामध्ये गेला ना, त्या प्रेत आत्म्यामध्ये गेलेल्या त्या जीवात्म्याला त्याचाही उद्धार होतो म्हणजे.
प्रेत आत्म्यामध्ये. म्हणले हे तर गजबच केलं. म्हणले तुम्ही तर महाराज आश्चर्यचकित घटना आहे. म्हणले काय तुमच्याकडे इतिहास आहे का, काही प्रमाण आहे का? म्हणले हो. म्हणले आमच्याकडे इतिहास आहे. म्हणले भागवतामध्ये सांगितलं महाराज, याला पाहितलं गोकर्ण उपाख्यान म्हणतात भागवतामध्ये. हे जे गोकर्णजीनं उपदेश केला हे म्हणले बस हे तुमच्या समोर म्हणले प्रमाण आहे. अहो एवढंच नाही, भगवंताची भागवत कथा समोर बसून ऐकली तर माणसाचं पापाचं शोधन होतंय, पाप निघून जाते. मग काही लोकांचं म्हणणं येईल महाराज बरं म्हणले वर्षभर बसून सालभर पाप करायचं म्हणले आणि 7 दिवस तुमच्या पुढे बसून भागवत ऐकायचं. असं नाही. आपल्याकडून न जाणून झालेलं जे पाप आहे ते पाप नाहीसं होते महाराज. हे भगवंताची कथा श्रवण केल्यानं मग इथून सुंदर इतिहास आहे. संक्षिप्त विधानानं सांगितलं श्री सूतजी महाराजांनी की अत्र ते कीर्तिश्यामः इतिहासं पुरातनम् यस्या श्रवणमात्रेण पापहानी प्रजा. एवढा सुंदर इतिहास आहे. आता काही काही लोक कथा ऐकल्यानंतर म्हणतात की धुंदुकारीची कथा आहे, त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाची कथा आहे. अरे विचार जर केला तर सज्जनो मायबाप, ही आत्मदेवाची कथा नाही, ही तुमच्या आमच्या जीवनाची कथा आहे की नाही? आणि ही जर कथा तुम्ही आम्ही श्रवण केली तर हीच कथा तुमच्या आमच्या जीवनाची व्यथा दूर करणारी. एवढा सुंदर इतिहास सांगितला. म्हणले आत्मदेव तुंग, तुंग माने श्रेष्ठ आणि भद्रा माने कल्याण. ज्या भगवंताची कथा श्रवण केल्यानं तुमच्या आमच्या जीवनाचं परम कल्याण होईल ती भगवंताची कथा. तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण होता. म्हणले एवढा विद्वान होता महाराज, एवढा ज्ञानी होता, प्रगांड. ते द्वितीय युव भास्कर, सूर्य भगवंताप्रमाणे तेजस्वी ब्राह्मण होता. म्हणले आणि तो ब्राह्मण एवढा सुंदर महाराज, पण योगायोग महाराज, एवढी श्रीमंती, एवढं धन, एवढं ऐश्वर. त्याची धर्मपत्नी होती, तिचं नाव होतं धुंदुली. धुन करवती ती धुंदुली. जोपर्यंत शेजारणी सोबत भांडण करत नव्हती तोपर्यंत जेवण जिरत नव्हतं महाराज. असं भागवत बोलतंय है की नाही? शेजारणी सोबत भांडण. जेवढा विद्वान ब्राह्मण होता तेवढी त्याची धर्मपत्नी त्याच्या विपरीत होती महाराज. महाराज बराच सुंदर महाराज कालावधी होता, धन होतं, ऐश्वर होतं, संपत्ती होती, भागवतात वर्णन आहे. आणि योगायोग मूल बाळ नव्हतं महाराज, लेकरू बाळ नव्हतं. घरामध्ये एवढा तुळशीचा सुंदर वृक्ष लावला ते तुळस सुद्धा वाळून गेली महाराज. एवढंच नाही, घरामध्ये सुंदर एक वृक्ष लावला, त्या वृक्षाला फळ नाही, फूल नाही, काही नाही. घरामध्ये इतके वर्ष झालं ती गाय बांधली, त्या गायीला सुद्धा पाहितलं, काही नाही, ती गाय सुद्धा बांधते महाराज. एक दिवशी तो आत्मदेव नावाचा ब्राह्मण दुःखी झाला महाराज. अरे कशासाठी कमाई करायची, कशासाठी धन कमवायचं? धन 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 करता करता एक दिवस निधन होत असते. म्हणले त्या ब्राह्मणाच्या लक्षात आलं ही सगळी संपत्ती कशासाठी कमवून ठेवावं, कोणासाठी कमवून ठेवावं. पण एक दिवशी महाराज वर बघितलं आणि वर बघितल्या त्याच्या पूर्वजांच्या डोळ्यामध्ये पाणी दिसलं महाराज. पूर्वजांच्या डोळ्यामध्ये पाणी दिसल्यानंतर महाराज त्या ब्राह्मणाला दुःख वाटलं. अरे मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत यांना पाणी देणार आहे ना. ज्या दिवशी मी संपलो त्या दिवशी बस यांना पाणी देणारं सुद्धा कोणी नाही. त्या ब्राह्मणानं घरदार सोडलं, हे जीवन जगण्यामध्ये अर्थ नाही, आता जाऊन आत्महत्या करावं मनामध्ये संकल्प केला आणि निघाला तो ब्राह्मण महाराज घरदार सोडून. ग्रहं त्यक्त्वा वनं गतः. घरून निघाला महाराज, एका झाडाखाली बसला. बाजूने संत महात्मे जात होते महाराज. संतांची दृष्टी त्याच्यावर पडली. संतांना वाटलं नक्की हे देवासाठी रडत असून एवढ्या वनामध्ये येऊन रडायली. म्हणले दुःखी आहे, म्हणले चला आपण जाऊन काहीतरी समाधान करावं. म्हणले
जवळ आले, हे ब्राह्मण क्यों रोता है? कथम रोदसी विप्रत्वम काते चिंता बलीयसे. अरे का रडतस ब्राह्मण, सांग ना म्हणले. आता बघा, एखादा माणूस जर रडत असेल, दुखी असेल, त्याच्या पाठीवर येऊन नुसतं हात टाकून तुम्ही सहानुभूती द्या, माणूस अजून फुंकारी काढून जोरात रडतोय. महाराज रडतय की नाही? मन भरून येत आहे, अंतकरण भरून येत आहे. त्या ब्राह्मणांना सांगितलं, बस महाराज, तुमच्या आशीर्वादानं संपूर्ण माझ्या घरी आनंद आहे. सगळं काही हे म्हणले, परंतु माझ्या घरी मूलबाळ नाही म्हणले. दुःख ये. संतांनी डोक्याला हात लावला, म्हणले, अरे मला तर वाटलं नक्की म्हणले हे देवासाठी रडत असं, हे तर म्हणले लेकरा बाळासाठी रडत आहे म्हणले. हा, तुझ्या नशिबात नाही म्हणले. काय झालं म्हणले? मूलबाळ नाही तर म्हणले दुःखी होऊ नको म्हणले. हे कृष्ण परमात्मा आहेत, हे गोपाल, लड्डू गोपाल आहेत म्हणले, यांनाच आपलं छोटस मूलबाळ समजणं म्हणले. म्हणले अशा 4 ज्ञानाच्या गोष्टी मला बी करता येतात म्हणले महाराज. आता ते ब्राह्मण विद्वान कमी थोडा होत, त्या 4 गोष्टी मला बी सांगता येतात म्हणले. मला दुसरं काही नाही, मला फक्त मूलबाळ पाहिजे. महात्म्यानं विचार केला, म्हणले पक्क भूत सवार आहे म्हणले डोक्यामध्ये, तुझ्या नशिबात नाही म्हणले, मी काय करू म्हणले. म्हणले महाराज, माझा संत महापुरुषावर एवढा विश्वास आहे, संताची पायी हा माझा विश्वास. आपल्या नशिबात नसल, आपल्या प्रारब्धात नसल तर महाराज जगाच्या मालकाला सुद्धा विधान बदलावं लागतं. मोठ्या महाराजाच्या जीवनामध्ये बी प्रसंग आला होता, लक्ष द्या मायका. मोठ्या महाराजाच्या जीवनामध्ये एवढा मोठा प्रसंग आला होता. महाराज जर नियमाला आले तर महाराज हनुमंतरायाच्या मंदिरामध्ये बसायचे. मोठ्या महाराजांनी सगळे गावोगाव पाहितलं, मंदिर उभारले, पण कशा स्वरूपानं? अगोदर बघायचे मंदिर कसं आहे. मंदिर जर लहान असेल तर महाराज गावामध्ये म्हणायचे, अरे तुमच्या एवढ्या मोठ्या मोठ्या महाड्या आहेत म्हणायचे, एवढे मोठे मोठे घरदार आहेत, बघलेत. आणि माझ्या हनुमंतरायाचं म्हणले मंदिर. महाराजांचं लक्ष असायचं, महाराज गावोगाव गेल्यानंतर. आंबडापूर गाव आहे आमच्या बाजूला महाराज. जसं तुमचं देगाव कारखाना म्हणून ओळखलं जाते तसं आंबडापूर आहे. आंबडापूर नरसिंह कारखाना महाराज. तिथं आंबडापूरमध्ये असे पाटील होते महाराज. चंदर तात्या म्हणून नाव होतं त्यांचं, रामचंद्रजी नाव होतं, परंतु चंदर तात्या म्हणायचे प्रेमानं. मोठ्या महाराजांचे भक्त होऊन चांगले झाले महाराज. 2 विवाह केले, 2 लग्न केले. मी हे प्रसंग कशासाठी सांगत आहे? कारण बघा जीवनामध्ये परिवर्तन कसं होते संतांच्या सहवासात आल्यावर. पहिलं लग्न, काही मूलबाळ नाही, लेकरूबाळ नाही, संपत्ती भरपूर, अमाप महाराज. दुसरं लग्न केलं, दुसरं लग्न केल्यावर मी बघितलं संतान मूलबाळ काही नाही झालं. बाजूचे सहजच म्हणले, महाराज जरा ह्या चंद्र तात्याकडे बघा की म्हणले, 2 लग्न विवाह झाले, मात्र काही लेकरू बाळ नाही म्हणले, काहीतरी द्या. महाराजांनी सहजच बघितलं. महाराज वर बघितलं हनुमंतरायाच्या मंदिराकडे आणि बघितलं, म्हणले माझ्या हनुमंतरायाच्या डोक्यावरचे पत्र कधी निघत आल म्हणले. काय म्हणले? माझ्या हनुमंतरायाच्या डोक्यावरचे पत्र कधी निघतील म्हणले. हा पत्र काढ म्हणा, पुढच्या हनुमान जयंतीला हनुमानच येईल म्हणले. काय? पुढच्या हनुमान जयंतीला हनुमानच येईल म्हणले. हे शब्द मोठ्या महाराजांच्या मुखातून पडल्या महाराज मंदिराकडे बघितलं. त्या चंद्रतात्यांनी बघितल्यावर महाराज खरंच हनुमान जयंतीच्या जन्माला महाराज हनुमानच जन्मल्यासारखा मुलगा झाला आणि मुलगा झाल्यावर त्याचं नाव हनुमान ठेवलंय. आज मी मोठा सावकार आहेत महाराज. मी हे प्रसंग तुमच्या समोर का ठेवलं सज्जनो मायबाप? कारण आपल्या जर नशिबात नसल, प्रारब्धात नसल, भाग्यात नसल आणि संत महात्माच्या मुखातून जर शब्द बाहेर पडले तर जगाच्या मालकाला सुद्धा विधान बदलावं लागतं. तसं त्या ब्राह्मणानं सांगितलं, बस महाराज माझ्या नशिबात नाही, परंतु माझा विश्वास आहे. त्या संतांनी बघितलं महाराज एका वृक्षाचं फळ तोडलं, वर बघितलं, देवा तुम्हीच काहीतरी लाज ठेवा म्हणले, आता तुम्हीच आता काहीतरी कृपा करा म्हणले आणि त्या ब्राह्मणाच्या हातामध्ये फळ दिलं.
त्या ब्राह्मणानं फळ घेतलं, म्हणले महाराज काही नियम धर्म कर्म काही करावं लागल? काही नाही म्हणले, थोडेस नियमाचं पालन कर, 2-4. तेन पुत्रोति निर्मल, बहुत सुंदर बेटा हो जाएगा. ब्राह्मणानं ते फळ घेतलं, मालकिनीला हातात पाहिलं, बस आवाज दिला, श्रीमती. धुंदुली पळत पळत आली, बघितलं, म्हणले काय आणलं? म्हणले हे काय? म्हणले महाराज मालक म्हणले हे फळ आहे. म्हणली हे देवी, हे साधारण फळ नाही म्हणले, का संताचा दिलेला प्रसाद आहे म्हणले, आणि हे जर फळ खाल्लं तर म्हणली सुंदर पुत्र होईल म्हणली. आता तिला वाटलं कुठं मला 9 लाखाचा हार आणला की सोन्याचा मोठा महाराज. हा म्हणले खा म्हणले. महाराज हातामध्ये दिलं, परंतु तिनं ते फळ खाल्लं का महाराज? भागवत शास्त्र सांगते महाराज तिनं ते फळ खाल्लंच नाही महाराज. शेजारीन आली, शेजारीन म्हणली बरं झालं म्हणली, संताचा प्रसाद भेटलाय म्हणली, खाऊन घे म्हणले, काही विचार करू नको, काही मनात आणू नको म्हणले, खाऊन घे म्हणले. महाराज तिनं खाल्लंच नाही शेवटी. एवं कुतर्क योगेन तत्फलम नैव भक्षितम. मग काय करावं म्हणली आता? तेवढ्यामध्ये तिची बहीण आली, म्हणली हिला जर लेकरू बाळ झालं, हिला जर मुलबाळ झालं तर म्हणली आपल्या लेकराला काय म्हणली, हा सगळी संपत्ती घेईन म्हणली, सगळं धन घेईन म्हणली. अरे फळ फुल खाल्ल्यानं कुठं मुलं बाळ लेकर बाळ होत असतात म्हणली. मला तर बिलकुल विश्वास नाही म्हणली, आणि तुला थोडा बी विश्वास असेल तर म्हणले त्या गाईला टाकणं म्हणली. किती वर्ष झालं ती गाय आहे म्हणली तुझ्या घरामध्ये, बांध म्हणली, त्या गाईला फळ टाक म्हणली. आणि इकडे बघ, यावेळेस मी तुला सुंदर पुत्र देते म्हणली, थोडस धन पैसे दे म्हणली, तुझं बी काम बनल आणि माझं काम बनल म्हणली. आता माणसाच्या बुद्धीमध्ये चांगले विचार लवकर बसत नाहीत. एक 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 बहिणीचे विचार बसले, ठीक आहे म्हणली, म्हणली काय हरकत नाही महाराज. तिनं ते फळ खाल्लं नाही, तेच फळ काय केलं, गाईला टाकलं, आणि ते गाईनं ते फळ खाऊन घेतलं महाराज. फळ त्या गाईनं खाऊन घेतलं. तेवढ्यामध्ये महाराज मालक आले, मालकाला खोटं बोलून काम बनवलं, म्हणले महाराज मी केव्हाच खाऊन घेतलं म्हणली फळ. आता ब्राह्मणाला बी आनंद वाटायला लागला, संतानं दिलेला प्रसाद आहे महाराज, खाली कसं आनंद वाटायला लागला. ब्राह्मणाला वाटलं आमच्या बी घरामध्ये छोट्याशा बाळाचा किलकारीचा आवाज येईल म्हणले. गावोगाव माहितला आनंदानं फिरत बसले, सांगत महाराज. महाराज एक दिवशी तिच्या बहिणीला सुंदर पुत्र झालं. रातोरात मध्यान रात्री महाराज ते छोटस बाळ महाराज आणून सोपवलं, बस पळतच आली म्हणली मालक मला पुत्र झाला, आनंद झाला, आनंद झाला. जिकडे बघितलं तिकडे आनंदामध्ये बस. शुभदे श्री सूतजी महाराज सांगतात, हे ऋषी मुनियो, अरे ज्या गाईला फळ खाऊ घातलं त्या गायीनं सुद्धा मानवदेह पुत्राला जन्म दिला. आता तर बघितलं आनंदही आनंद, बस संपूर्ण गावामध्ये गर्दी जमली. कुठं? ब्राह्मणाच्या घरी. अरे आतापर्यंत त्या ब्राह्मणाला मूल बाळ नाही, कोणी नाही. हा आता तर म्हणले त्या गायीनं सुद्धा मानवदेह पुत्राला जन्म दिला म्हणले. हा भगवान देते है तो छप्पर फाड़ के देते है बोले. सगळे ब्राह्मणाच्या घरी गर्दी महाराज. आनंद वाटायला लागला महाराज. दोन्ही बालक जन्माला आले. आता गायीपासून जे जन्माला आलेलं बालक, त्या बाळाचं नाव पाहिजे कान गायीसारखे लांब होते, त्याच्यामुळे त्याचं नाव काय ठेवलं, गोकर्ण. गो इव कर्ण यस्य सह गोकर्ण. आपल्या बाळाचं सुंदर नाव ठेवणार. तेवढ्यामध्ये धुंदुली म्हणली, महाराज कष्ट मी सहन केले, दुःख मी सहन केले, माझं नाव धुंदुली, माझ्या बाळाचं नाव धुंदुकारी झालं पाहिजे. आणि नामकरण विधी झाला महाराज. जो एक विख्यात झाला, दुसरा कुख्यात झाला महाराज. कियत कालेन तव जातो तरुणो तनया विधी गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाचल. दोन्ही बालक हळूहळू वाढायला लागले महाराज. एक विख्यात पंडित झाले आमचे गोकर्णजी महाराज. दुसरा बाईतलं मदिरा पान करायला लागला, दारू पान करायला लागला महाराज. आता पुत्र जर चांगला झाला तर ठीक वाटते महाराज, नाही तर एखादे महाराज चांगले महाराज म्हणतात तसं, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. आयुष्यभर धन कमवलं, परंतु पुत्र जर महाराज नालायक निघाला तर महाराज संपूर्ण गावामध्ये खाली मान घालावं लागते महाराज. कारण एखादा दानशील पुत्र जन्माला येण्यासाठी संपूर्ण कुळाचं पुण्य लागतंय. शीलवान पुत्र
जन्माला येण्यासाठी, एखादा ज्ञानशील पुत्र जन्माला येण्यासाठी त्याला त्याच्या पित्याचं पुण्य लागतं. आता शास्त्रामध्ये बरेच प्रकारचे पुण्याचं वर्णन आहे. त्याच्यासाठी महाराज पुत्र जन्माला बस एवढा कुख्यात झाला महाराज धंदोकारी. त्यानं रात्रंदिवस भजन पूजन बघितलं केलेलं, परंतु बस नशिबाला पुत्र तसा आला. काय करावं म्हणले, हा दुःखी झाला ब्राह्मण महाराज. काय करावं हे जीवन जगून म्हणले आत्महत्या केलेली बरी. पहिल्यांदा बी आत्महत्या करायला निघाला. कशासाठी? मूलबाळ नाही, पुत्र नाही म्हणून आत्महत्या. अरे त्या संत महात्म्याचे शब्द व वचन आठवले. म्हणले तुला मूलबाळ झाल्यानं सुखी होशील याची काय गॅरंटी? रडत बसला तो ब्राह्मण महाराज. गोकर्णजी महाराज जवळ आले, खांद्यावर हात ठेवला. पिताजी, इस संसार में सुखी कौन है? त्या संसारामध्ये सुखी कोण आहे सांगा ना म्हणले. अहो तुमचं आमचं द्या सोडून म्हणले, जो देवाचा राजा देवराज इंद्र आहे त्या इंद्राला जाऊन विचारा तुला किती सुख आहे. किन्नचेंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तिनः सुखम अस्ति विरक्तस्य मुनिरेकांत जीविनः. पिताजी 2 श्लोकामध्ये सार सांगितलं महाराज. ते शरीर सोडायचे म्हणले, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आम्ही तुम्ही सगळे काळाच्या मुखामध्ये लक्ष द्या. कोणाचा ग्रास कधी होईल याची गॅरंटी नाही, पण ह्या काळाच्या ग्रासामधून जर मुक्त व्हायचं असेल तर भागवत कथा श्रवण करा म्हणले. चांगला धर्म करा, अधर्म करू नका. असं सुंदर यज्ञ चालू आहे, या यज्ञामध्ये काही ना काहीतरी सत्कर्म करा. कारण यज्ञामध्ये सत्कर्म केलेलं हे आपल्या जीवनामध्ये सोबत आहे महाराज. फुल नाही फुलाची पाकळी, काही ना काहीतरी दान धर्म केलं पाहिजे, सत्कर्म केलं पाहिजे. बस पिताजी 2 श्लोकामध्ये संपूर्ण सार सांगितलं महाराज. की धर्मं भजस्व सततम त्यज लोक धर्मान सेवस्व साधु पुरुषान् जहि काम तृष्णा अन्यस्य दोष गुण चिंतनमाश मुक्त्वा सेवा कथारसमहो नितरां पिबत्वम्. पिताजी सर्व सत्कर्म करा म्हणले, दान धर्म पुण्य करा म्हणले. एक एक बुद्धीमध्ये गोष्ट बसली बघा माणसाच्या. आत्मदेवानं घरदार सोडलं, भगवंताचं भजन करीत राहिले, आपल्या जीवनाचं परम कल्याण करून घेतलं महाराज. आत्मदेवा धंदोली राहिली. एक दिवस एवढा मदिरा पान करून आला. लक्ष द्या महाराज धंदोकारी. माताजी धन देतात का नाही सांगा म्हणले, नाही तर तुम्हाला सुद्धा जाळत्या लाकडानं मारीन म्हणले. डोळ्यात पाणी आलं. लक्ष द्या महाराज म्हणली, हे दुष्ट पापी मला बी मारून टाकेल म्हणले. काय केलं तिनं? गावामध्ये एक विहीर होती, त्या विहिरीमध्ये जाऊन अर्धरात्री 12 वाजता उठून त्या विहिरीमध्ये आपला प्राण सोडला महाराज. निधनम गता, मरून गेली ती धंदोली महाराज. धंदोकारी आणि गोकर्णजी महाराज निघाले तीर्थयात्रेला. एकटा धुंदोकारी, मन लागेन असं झालं. 5 गणिका आणल्या, 5 गणिकांना आणून ठेवलं. चोरी करायला लागला, डकेती घालायला लागला. एक दिवशी तर एवढा राजाचा खजाना लुटून आणला, सोन्याचं गाठोडं समोर फेकलं महाराज. सनकादिक ऋषी नारदजींना सांगतात, नारदजी बघा ज्या स्त्रिया सोन्यावर प्रेम करणाऱ्या, काय स्थिती होती म्हणले. बस झालं म्हणले, सोनं आता ह्याला ठिकाण्याला लावलं पाहिजे महाराज. त्या 5 जणीनं काय केलं माहिती? एकीनं हात बांधले, एकीनं पाय बांधले, एकीनं मारायला सुरुवात केली, दुसरी पळत पळत गेली. चुलीमधले विस्तवाचे अंगारे उचलले आणि अंगारे उचलून त्याच्या मुखामध्ये ठोसले महाराज. धंदोकारीच्या तडफडून महाराज निधनम गता, मरून गेला बिचारा धंदोकारी.
तिथंच खड्डा केला, अंतिम संस्कार विधी केला महाराज. त्या 5 जणींनी सोनं वाटून घेतलं, निघून गेले महाराज. सनकादिक ऋषींनी सांगितलं, नारदजी बघितलं म्हणले, सोन्यावर प्रेम करणाऱ्या स्त्रियांची कथा कधी घात निघल याची गॅरंटी नाही म्हणले. गोकर्णजी महाराज तीर्थयात्रा करत होते, माता पितेच्या नावानं पिंडदान केलं. तेवढ्यामध्ये खबर कानावर आली, भाऊ भ्रातश्री गेले, भावाच्या नावानं पिंडदान केलं. तीर्थयात्रा करत करत घरी आले, थोडस अंग टाकावं म्हणून आपलं आत पाहितलं, बस अंग टाकण्याचे प्रयत्न केले. तेवढ्यामध्ये अचानक प्रेत आत्मा दिसला महाराज. लक्ष द्या, अचानक प्रेत आत्मा दिसला. कधी हातीचं रूप, कधी बकऱ्याचं स्वरूप, वेगवेगळे रूप धारण करायला लागला, चिरकाय लागला, ओरडायला लागला. तेवढ्यामध्ये गोकर्णजी महाराजांनी कमंडल मधलं पाणी काढलं, त्या प्रेत आत्म्याच्या अंगावर शिंपडलं महाराज. प्रेत आत्म्यामध्ये वाणीमध्ये सामर्थ्यता आली. तो धुंदुकारी बोलायला लागला महाराज. प्रेत आत्मा की अहम भ्राता त्वदीयोस्मी धुंदुकारी नामतः. हे प्रिय भाई गोकर्ण, मी तुझाच भाऊ आहे म्हणले, माझं नाव धुंदुकारी आहे म्हणले. माझा अगोदर उद्धार कर म्हणले. दादा खूप कष्ट आहे म्हणले ह्या प्रेत आत्म्यामध्ये म्हणले रे, खूप दुःख आहे म्हणले, काय करू म्हणले. मी तुझ्या नावानं पिंडदान केलं म्हणले. असे एक पिंडदान नाही, 100 पिंडदान केले तरी उद्धार होणार नाही. गया श्राद्ध शतैर नापी मुक्तिर्मे न भविष्यती. दादा अगोदर माझा उद्धार कर म्हणले. बस डोळ्यातून पाणी आलं महाराज. रात्रभर गोकर्णजीला झोप आली नाही महाराज. लक्ष द्या, माझ्या भावाचा उद्धार कसा होईल, काय होईल, बस रात्रभर डोळ्यामध्ये पाणी महाराज. सकाळी सूर्य उदय झाला. सूर्य उदय होतात गोकर्णजी महाराजांनी सूर्य भगवंताला साष्टांग प्रणाम केला महाराज. हे जगतचे प्रत्यक्ष नारायण प्रभू सांगा म्हणले, माझ्या भावाचा उद्धार कसा होईल म्हणले. सूर्य भगवंताची गती स्थिर झाली आणि सूर्य भगवंतानं सांगितलं, सज्जनो मायग श्रीमद भागवतान मुक्ती सप्ताहम वाचनो गुरु. हे प्रिय भाई गोकर्ण, जा म्हणले, तुझ्या भावाचा उद्धार जर करायचा असेल ना, भागवत कथा कर म्हणले. भागवत कथा श्रवण केल्यानं तुझ्या भावाचा प्रेत आत्म्यामधला उद्धार होऊन जाईल म्हणले. आणि श्रावण मास मध्ये गोकर्णजीनं महाराज सुंदर आयोजन केलं. गावातल्या सर्व भाविक भक्त मंडळींनी सुंदर ज्ञान मंडप असा सुशोभित मंडप केला आणि महाराज कथेचं आयोजन करून सगळी कथा ऐकायला आली. एक 7 गाठीचा बांस होता, बांबू होता. त्या बांस मध्ये महाराज तो प्रेत आत्मा येऊन बसला महाराज. पहिल्या दिवसाची कथा संपली, काट तडकल्या गेली बांबू. सप्त ग्रंथी विभेदेन 7 दिवसाची कथा संपली आणि 7व्या दिवशी तो बांस फाटला गेला. सुंदर महाराज महापुरुष प्रगट झाला आणि प्रगट होऊन भागवत भगवंताच्या चरणावर साष्टांग प्रणाम केला. बोल भागवत भगवान जय, कृष्ण कन्हैया लाल की जय. सुंदर स्वरूपानं महाराज भागवताची महिमा गायली कलिकालमध्ये. माझ्यासारख्या प्रेतात्म्याचा उद्धार झाला म्हणजे. धन्य भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशनी. धन्य धन्य म्हणले भागवत कथा म्हणले, माझ्यासारख्या प्रेतात्म्याचा उद्धार झाला म्हणले. आता विचार करा महाराज. देवर्षी नारदजी म्हणले, सनकादिक ऋषी नारदजी सांगा म्हणले, त्या प्रेत आत्म्याचा उद्धार झाला भागवत कथा ऐकून. आणि आम्ही तर समोर बसून भागवत कथा श्रवण करत आहे. आमचा तुमचा उद्धार होणार नाही. त्याच्यासाठी भागवत कथे श्रवण केली तर माणसाच्या जीवनाचा परम कल्याण उद्धार आहे. 7 दिवसामध्ये भगवंताची कथा श्रवण केली तर महाराज निश्चित रूपानं बस जीवनाचं परम कल्याण आहे. त्याच्यासाठी भागवत काय शिकवत आहे, माणसांना थोडक्यामध्ये मरावं कसं हे भागवताकडून शिकावं. भागवतामध्ये एवढंच वर्णन आहे महाराज, मृत्यू को मंगलमय कैसे बनाए हे भागवत शिकत आहे महाराज. असं सुंदर आयोजन यावर्षी तर महाराज
अजून भव्य दिव्य स्वरूपानं आयोजन तयारी महाराज देगावकर मंडळीची. हा विचार जर केला तर महाराज, कारण रोज ज्या परंपरेमध्ये आपण आहात, सद्गुरू मोतीराम महाराज वैकुंठवासी गुरुवर्य मारुतराव महाराज म्हणजे अर्थात बाबा, कारण त्यांना आवडत होतं लेने को हरिनाम और देने को अन्नदान. यावर्षी असा आनंद वाटायला महाराज या व्यासगद्दीहून. सांगायचं तात्पर्य, ज्या छोट्या पंक्ती होत्या त्या यावर्षी भव्य दिव्य स्वरूपानं पंक्ती, त्यासाठी एकदा जोरदार टाळी होत्या महाराज. आज अजूनही पाहिलं दुधामध्ये साखर आहे, त्याच्यासाठी महाराज मोठा आनंदाची गोष्ट आहे. वर्ष 16 महाराज आणि भगवंताची भागवत कथा आज प्रथम दिवस आहे. पहिला दिवस थोडा विलंब झाला. माझ्यासोबत आलेले आमचे सहकलाकार सर्वजण गुरुजन, आमचे परमस्नेही संगीत विशारद असणारे आमचे तबला वाजवून आपल्या मुखारविंदातून सुंदर महाराज आपल्या मधुर वाणीतून कर्णांना तृप्त करणारे आमचे भीमाशंकर महाराज अमडापूरकर, एकदा जोरदार टाळी होऊ द्या. गावकरी मंडळीतर्फे त्यांचंही मनापासून धन्यवाद. सिंत वादक सहकलाकार असणारे आमचे परमस्नेही परममित्र संगीत विशारद श्री समर्थ महाराज पांचाळ परभणीकर, एकदा त्यांच्याही नावानं टाळी होऊ द्या. परिचय आज प्रथम दिवस आहे. आणि जे ॲक्टिव्ह पॅड वादक आहे ते आमचे परमस्नेही परम मित्र सतीश महाराज आळंदीकर, सतीश महाराज परांडे आळंदीकर, त्यांनाही मनापासून धन्यवाद. गावकरी मंडळीतर्फे त्यांचंही टाळी वाजवून सुस्वागत. आज प्रथम दिवस आहे. आज थोडासा विलंब झालाय कथेला, आहे की नाही, उशीर झालाय. आणि आज अन्नदान बी आपल्या ठरल्याप्रमाणे रोज नियमामध्ये 1 ते 4 पर्यंत भागवत कथा होईल. आणि 4च्या नंतर आरती झाल्यानंतर महाप्रसादाचं सुंदर आयोजन केलेलं आहे. आयोजनानुसार पुढं कार्यकर्ते मंडळीच्या नियमाप्रमाणे त्यांच्या ह्याच्यानुसार ते नियोजनानुसार पंक्तीचं बी नियोजन अशा स्वरूपानं राहील. आता आजच्या पहिल्या दिवसाच्या कथेला भगवंताच्या चरणावर साष्टांग प्रणाम आणि विशेष स्वरूपानं महाराज असणारे साऊंड सिस्टीम, आहे की नाही. गेल्या वर्षीवाले जे आमच्या आल्या पाहिजे सप्रेम जे आहे त्यांचंही पाहिजे टाळी वाजून स्वागत करायचं. माझ्यासोबत आलेले यूट्यूब चॅनल विठ्ठल कृपा, आणि तशीच विठ्ठलाची कृपा बी व्हावं आमच्यावर, आमच्यावर सर्वांवर विठ्ठलाची कृपा व्हावं अशा स्वरूपानं असणारे विठ्ठल कृपा चॅनलचे जे मालक आहेत चेतन गमे दामपुरीकर, त्यांचं गोड असं चॅनल आहे. त्या सर्वांनी त्यांचंही टाळी वाजवून मनपूर्वक स्वागत करावं. त्या व्यासगादीहून आशीर्वाद आहे. सुंदर अगदी लहानापासून वयोवृद्ध माणसापर्यंत सर्वांच्या चरणावर नतमस्तक. मोठ्या पहिल्या दिवसाच्या कथेनं एवढी उपस्थिती आहे म्हणजे याचा अर्थ पावती सप्ताहाचे जोरदार आहे. आणि भगवंतांना अशी सप्ताह जोरदार स्वरूपानं करून घेत राहावं. रोज अन्नदाते असतील, आरतीचे यजमान आहेत, त्या यजमान मंडळींना रोज आरतीचं ताट घेऊन तयारीत राहायचं. जे रोज पंक्तीचे अन्नदाते तर सपरिवारानं, तसं आजपासून आज पहिल्या दिवसाच्या कथेला इथं भगवंताच्या चरणावर विश्राम. 2 मिनिटं सर्वांनी टाळी वाजून भजन करू आणि लागलीच आरती होईल श्रीमद भागवताची. राधे कृष्णा राधे कृष्णा, टाळी वाजून सर्वजण कृष्णा कृष्णा राधे राधे, राधे श्याम राधे श्याम, श्याम श्याम राधे राधे, राधे कृष्णा राधे कृष्णा, कृष्णा कृष्णा राधे राधे, राधे श्याम राधे श्याम, श्याम श्याम राधे राधे, राधे कृष्णा राधे कृष्णा, कृष्णा कृष्णा राधे राधे, राधे श्याम राधे श्याम, श्याम श्याम राधे राधे, राधे कृष्णा राधे कृष्णा, कृष्णा कृष्णा राधे राधे, राधे श्याम राधे श्याम, श्याम श्याम राधे राधे, राधे
बोला सर्व नालीची सेवा करा. कृष्ण राधे 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 श्याम जय हो. श्याम श्याम राधे 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 कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे कृष्ण कृष्ण राधे 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 कृष्ण राधे कृष्ण कृष्ण राधे राधे जय हो. राधे श्याम राधे श्याम श्याम राधे राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम 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 राधे राधे जय हो. नालीची सेवा करा. वा वा. जय हो. हरी बोल. श्री राधे. हरी बोल. जय हो. बोलो श्रीमद भागवत भगवान की जय. आरतीसाठी सर्वांनी आपापल्या जागी उठून उभं राहायचं. चला आजच्या पंक्तीचे अन्नदाते यजमान मंडळी गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व मंडळी यंदा यावर्षी जाधव कंपनी तिकडे पिडके कंपनी आहे की नाही? पलीकडं पाडसाल. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवामि सहितं नमामि भवामि सहितं नमामि जय हो जय श्री माधवता आरती करो तुझ भगवंता
तुलसी जी जो ज्वाला आत्मा राम मुनि सकला सेवनी जागे जन जुबल पार्वती आरी अवनी हरणी पवगल करणी दीपचिता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता कीर्ती दासाची वाणी गादक हरी गुण गावोनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परमा प्रेमामृत जननी ओ सहज सेविका सारिका भक्ता उदार दाता औषध हाता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता रमती जनुमानस पीता द्वादश सोपाने युक्ता निर्मल भक्ति गले पविता हरे हरि हंस गीता बोलो सुखमय कति जगुए बोली रमये भारत के रस पीता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा दत्ताचा वधवे नाको नाचाचा सेवा करी संताचा स्वयं रवि अंतरीचा तमहरता आरती करू तुझ भगवंता हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता समवे हासी रोषा गीते वेणी मन पूर्णा आनंद हरि ओम यज्ञेन यज्ञमे यन्द्रदेवा सायधर्माणि बुधमान्या सन्नासे नागमणिमाना सचन्दत पूर्वे साध्याः चण्डिदेवाः ओम राजाधिराजाय प्रसन्नेशाय मे नमो वयं वैष्णवाय गुरुमये तमे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वैष्णव जातु कुबेराय वैष्णवाय महाराजाय नमः ओम विष्णु